गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 28 जून, शनिवार आहे 2025. तर आज हा मुद्दा म्हणून मी तुमच्यासमोर ठेवतो आहे व्हिडिओ. त्याचं कारण असं आहे की शेअर बाजारामध्ये तर आपले रोजचं चाललेलंच आहे. मला जो मल्टीबॅगर मिळाला तो इयरली लोच्या आसपासच मिळालेला आहे. साधारणतः तो काल 4% 4.5% वर होता इयरली लोच्या. त्याच्यामुळे तो मला बऱ्यापैकी घेता आला. आणि बाकी काही इतर सांगण्यासारखं काही नव्हतं. काही शेअर्स कन्झ्युमेबल्स आणि FMCG मधले लोच्या आसपास चाललेले आहेत. तर तेही तुम्हाला लक्ष ठेवायला हरकत नाही. साधारण 5, 5.5, 6.5, 6.5% इयरली लोच्या जवळ आहेत. तर तेही तुम्हाला घ्यायचा विचार करायला हरकत नाही आहे. आता मुख्य म्हणजे सोनं चांदी. सोनं आणि चांदी ही घसरती आहे. त्याचं मेन कारण म्हणजे युद्ध थांबलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी बातमी आलेली होती की टेरिफ हे ज्यांचं सेटलमेंट झालेली नाही किंवा 9 जुलैपर्यंत होणार नाही त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता काल सांगण्यात आली होती. त्याच्यामुळे सोनं चांदी पडलेलं आहे. हे जर सोनं आपण सांगितल्याप्रमाणे 91, 92, 93 किंवा त्याच्या जवळपास यायला सुरुवात झाली तर घ्यायला सुरुवात करायला हरकत नाही. तसंच चांदीसुद्धा 1,01,000, 1,02,000, 1,03,000 याच्या जवळपास यायला लागली तरीही घ्यायला हरकत नाही. 500-1000 रुपये इकडं तिकडं झाल्याने फारसा फरक पडणार नाही आहे. कारण याच्यामध्ये जी तेजी येणार आहे ही अभूतपूर्व येणार आहे. मी तुम्हाला सगळी कारणं ही 22, 23, 24 फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि ही कारणं ही साधारणतः संपायला 32 साल उजाडेल, 2032. तर तोपर्यंत ही सोन्यातली तेजी वाढतच जाणार आहे. आणि चांदीतली तेजी ही आत्ता तात्पुरत्या सप्लाय डिमांडमुळे वाढणार आहे. तर त्याच्यामुळे आपण सोन्याच्या ऐवजी चांदीचा विचार जास्ती करा असं सांगितलेलं आहे. ते तेवढ्याकरता सांगितलेलं आहे. तर याचा समन्वय साधून तुम्हाला काम करायचं आहे. तर साधारणतः मी जे प्रमाण ठेवलेलं आहे ते मला ठेवायचं होतं साधारण पहिल्यांदा 25% आणि 75% असं सोनं चांदीचं प्रमाण ठेवायचं होतं. पण नंतर मी ते 20 चांदी आणि 80 सोनं असं ठरवलं. पण ॲक्च्युअलमध्ये घेताना जे घेतलं गेलं त्याच्यामध्ये 27-28% चांदी आली आणि सोनं हे बाकीचं आलं. तर ठीक आहे, त्याने काही 1-2-5% फार मोठा फरक पडणार आहे अशातला भाग नाही आहे. त्यांनी कॅल्क्युलेशन चुकलं तरी काही फारसा फरक पडणार नाही आहे. उलट चांदी जेवढी जास्ती आत्ता तर तेवढी जास्ती चांगली. कारण सोन्यापेक्षा चांदी ही जास्त टक्क्यात जास्ती वाढेल. मी जे तुम्हाला पूर्वी सांगितलेलं होतं नोव्हेंबर 20-25 मी सांगत आलेलो आहे की सोनं विकत घ्या, सोनं विकत घ्या, सोनं विकत घ्या. तर त्यावेळेस ज्यांनी सोनं विकत घेतलं त्यांना आज रिटर्न जो आहे हा 25 कुठं 33%, 35% असा रिटर्न मिळालेला. त्याचं कारण मी तुम्हाला विकत घ्यायला सांगितलं होतं 75ला. तर 75-300पर्यंत सोनं आलं खाली. 75ला ते पोचलं नाही, पण 75-300ला आलं होतं. त्यावेळेसही मी घ्या म्हणून सांगितलेलं होतं. तर तेव्हा ज्यांनी माझं ऐकून घेतलेलं आहे तर आज जो सोन्याचा भाव आहे 1,00,000 क्रॉस केलेला आहे. तर तो त्या भावानुसार म्हणजे काय म्हणता येईल 33 ते 35% रिटर्न मिळालेला आहे. आणि अजूनही आपण विकत नाही आहोत कारण अजूनही सोनं चढणार आहे. तर चढण्याचे कारणं ही जी बाकीची चढण्याची उतरण्याची जे काय ॲनालिस्ट लोक करतायत हे मला कीव येते की त्यांना ॲनालिस्ट कोणी केलं. खरोखर कीव येते. कारण यांनी महत्त्वाचा मुद्दा हातात घेतलेलाच नाही आहे की सोनं ही करन्सी म्हणून पुढे येणार आहे. हा मुद्दा कोणी गृहीतच धरत नाही आहे. सगळेजण आपले चार्टप्रमाणे सोनं वर जाणार, सोनं खाली येणार, चांदीवर जाणार, चांदी खाली येणार. किंवा ट्रम्प हे बोलला म्हणून हे झालं, युद्ध भडकलं म्हणून हे झालं, युद्ध बंद झालं म्हणून चांदी सोनं घसरलं.
एवढ्याच बाता मारतात. पण जे परमनंट त्याचं कारण आहे की सोनं अप ट्रेंडला का आहे, तात्पुरतं डाऊनला असेल पण अप ट्रेंड कायमचा राहिलेला आहे आणि तो लॉंग अप ट्रेंड दाखवतोय आणि अति मोठा लॉंग अप ट्रेंड दाखवतोय. तर तो जो जातोय तो 32 सालापर्यंत जातोय अप ट्रेंड. तर तो का, तर त्याचं कारणच सोनं ही जर का करन्सी म्हणून त्याचा वापर होणार असेल तर सोन्याचं महत्व हे अगणित राहणार आहे. आणि सध्या चांदीचं जे सप्लाय डिमांडचा गॅप आहे त्या गॅपमुळे चांदी ही वर जाण्याची शक्यता आहे. थोडंसं जरी चांगलं मार्केट वर यायला सुरुवात झाली, बारीकशी, खूप नाही, अगदी बारीकशी, कुठंतरी चायना आणि अमेरिकेचं टेरिफ वॉरचं ॲग्रीमेंट संपलं, म्हणजे झालं आणि त्यांच्यात एकमत झालं, तर अक्षरशः चांदी ही आभाळाला भिडेल, इतकी वर जाईल. कारण सप्लाय आणि डिमांड हे इतका गॅप आहे त्याच्यामध्ये की काही विचारूच नका. तर आत्ता रिसायकलनी ही गॅप भरून काढली जाते. पण जर डिमांड वाढली तर रिसायकल कुठनं वाढणार आहे? सप्लाय वाढणार नाहीये, म्हणजे मायनिंग होणार नाही तेवढं आणि रिसायकलिंग होणार नाही, रिसायकलिंग पुरेसं पडणारच नाहीये. मग काय, जर भाववाढ झाली तरच लोक स्वतःकडचं चांदी बाहेर काढतील विकण्याकरता. हे एक कारण आहे भाववाढ होण्याची आणि ती अतिप्रचंड होईल. म्हणून आता सोन्यापेक्षा चांदी घेणं जास्ती फायदेशीर आहे. तर हेच मला सांगायचं होतं. कुठल्याही ॲनालिस्टला भुलू नका. लोक काय वाटेल ते सांगतात आणि स्वतःला ॲनालिस्ट म्हणवतात, पण जागतिक घडामोडींचं तेवढं नॉलेज ते लक्षात घेत नाहीत, अभ्यास तेवढा करत नाही आणि जे काही तुटपुंज जर त्यांना नॉलेज आहे त्याच्याचवरती ते सांगत राहतात. अर्थात सगळेच ॲनालिस्ट असे नाही आहेत. काही काही मी पाहिलेत की ज्यांचा अभ्यास सर्वांगीण आहे तरीसुद्धा सोनं हे व्यापारी चलन होणार आहे याचा अभ्यास त्यांचासुद्धा थोडा कमी पडतो. कारण त्या बाबतीत ते फारसं काही बोलत नाहीत. फक्त चलनात रूपांतर होणार आहे त्याच्यामुळे ही चढ आहे एवढंच बोलतात ते. तर आपण जे सांगितलेलं आहे, आपण जवळजवळ महिनाभर झगडत होतं की सोनं वाढण्याचं कारण काय, याची माहिती मिळण्याकरता मी जानेवारी 20 पासून, म्हणजे ट्रम्प सत्तेवर आल्यापासून की सोनं का वाढत आहे याचा अभ्यास करायला अगदी खूप सुरुवात केली डिटेलमध्ये. म्हणजे आधी जे माझं नोव्हेंबरमधलं प्रेडिक्शन होतं की सोनं वर जाणार आहे त्याची कारणं वेगळी होती, त्याची कारणं तात्पुरती होती. तर त्या कारणानुसार सोनं हे माझ्या अंदाजाने 15 ते 20% जाणार होतं. पण त्याच्यानंतर जे सोनं 15-20% नंतरही वर जायला लागलं त्यामुळे शंका यायला सुरुवात झाली की बाबा सोनं चांदी वर, सोनं वर का चाललंय. तर त्यावेळेस मी स्टडी केल्यानंतर हा निष्कर्ष बाहेर पडला की सोन्याला एक बऱ्यापैकी लॉंग टर्म अप ट्रेंड मिळालेला आहे आणि हा अप ट्रेंड जवळजवळ 30 ते 32 सालापर्यंत पुढे जातोय. त्याचं कारण सोनं ही जागतिक करन्सी होती. ठीक आहे मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं. तर घाबरू नका, सोनं चांदी जपून ठेवा. जर तुम्हाला विकत घ्यायच्या लेवलला आली तर अजिबात घाबरू नका, बिनधास्त विकत घ्या. आत्ता विकत घेताना 50-60% या आणि उरलेले 40% जे आहेत हे 20-20% 2 टप्प्यात अजून घसरणार नाही, चुकून माकून घसरली तर त्याच्याकरता राखून ठेवा. ओके, धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.